कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा किंवा फक्त वेगळं काही नव्हे, तर इथली कोल्हापुरी चप्पल देखील कोल्हापूरची नाही तर महाराष्ट्राची किंबहुना देशाची आज ओळख बनते आहे। इनक्रेडिबल महाराष्ट्रात कोल्हापुरी चप्पल म्हणजे शान आहे। कारागिरांच्या हातात तयार होणारी ही चप्पल आज देशभरातून थेट आंतरराष्ट्रीय फॅशनच्या कार्पेटवर पोहोचली आहे। या चप्पलेचा कार ते कार्पेट हा प्रवास जाणून घेऊया या रिपोर्टमधून। कोल्हापूरची ओळख सांगताना एक नाव हमखास घेतलं जातं ते म्हणजे कोल्हापुरी चप्पल. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही चप्पल आजही हाताने तयार केली जाते. एकेकाळी गावोगावी वापरली जाणारी ही चप्पल आज फॅशन वर्ल्ड मध्ये आपली छाप सोडत आहे. कोल्हापुरी चप्पल बनवण्याची प्रक्रिया सोपी नाही. सुरुवात होते कातड्यांपासून. ते स्वच्छ करणं, मऊ करणं, डिझाईन प्रमाणे त्याचे तुकडे कापणे आणि सुरू होते कोल्हापुरातल्या कारागिरांच्या हाताची जादू. प्रत्येक चप्पल ही हाताने शिवली जाते. एक अस्सल कोल्हापुरी चप्पल तयार होण्यासाठी तब्बल 1.5 दिवसांचा वेळ लागतो. कुठल्याही मशीनचा वापर नाही, फक्त कारागिरांच्या हाताची जादू असते. एक चप्पल बनवायला साधारणपणे 1.5 दिवस लागतो. त्याचा प्रवास आपण आता बघूया. आता हा चमडं जे आपण काढलं तर आमचे पारंपरिक जे आहेत आमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून आम्हाला जसे पातरिंग हे म्हणजे साचे असतात प्रत्येक गोष्टीला एक, हे आम्हाला जनरेशन टू जनरेशन पास झालेले हे साचे आहेत. तर हे साचे म्हणजे 6 नंबर 7 नंबर 8 नंबर असतात. काही गिराकांचे पाय कुठे बाबा बारीक मोठे असतील त्याप्रमाणे मी ह्या साच्या लावून जरासं मॉडिफिकेशन करत असतो. तर लोकांना वाटतं की कोल्हापुरी चप्पल हा एकच भाग आहे, पण कोल्हापुरी चप्पल हा मेन म्हणजे 2 तळ असतात. एक म्हणतात वानवड म्हणजे अप्पर बॉटम आणि दुसरा आहे तळवं. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत या 2 गोष्टी अशा जुळवून त्यानंतर स्टिचिंग करून पुढची प्रोसेस चालू होते. मग पहिली प्रोसेस आहे तुम्हाला स्टेन्सिलवरनं मार्किंग करून घेणं साईजवरनं. आता हाच भाग इथं आला, ह्याला आपण सोल म्हणूया, ह्याला आपण वानवड म्हणूया. वानवड का, ह्याला कान आहेत असे. हां, मग हे 2 गोष्टी जेव्हा तुम्ही जुळताय तेव्हा ही अशी बनते चप्पल. त्यानंतर त्याला टाच नळका लावायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस जी होते आपल्या कोल्हापुरात ती ज्याला म्हणतात सळ शिलाई. हे जगभरात कुठेही होत नाही. कोल्हापुरी चप्पल 3 गोष्टींमुळे ओळखून आहे. एक तर चांबडी शिलाई, छाप, रेगा, हात वेणी आणि डेटा वेणी. आता पुढं आपण बघूया. मग हे जुळल्यानंतर ह्याला शिलाई मारली जाते. शिलाई मारल्यानंतर काहीशी अशी दिसते. त्याच्यानंतर त्याच्यावरती डेकोरेटिव्ह लाईन्स म्हणजे रेगा म्हणतो आपण, नंतर स्टॅम्पिंग मारलं जाते. म्हणजे त्याची शिलाई केली असं आपल्याला दिसत देखील नाही. हा पाठीमा बघितल्यापासून दिसत पण नाही. काही लोकांना वाटते ते झिजते, नाही झिजत. त्याच्यानंतर त्यावरती आपला अप्पर स्ट्रॅप म्हणजे पट्टा आपण म्हणतो. आता ह्या पट्ट्यावरती तुम्ही जर बघाल तर बायका जशा केसांच्या वेण्या घालतात तशा ह्या वेण्या आहेत. एक वेण्यामध्ये 3 स्ट्रँड्स असतात. 3 स्ट्रँड म्हणजे हा एक वेणी झाली. या एका वेणीमध्ये असे 3 धागे म्हणूया आपण, पण ते धागे नसतात, त्याला स्ट्रँड म्हणतात कधी पण चमड्याच्या धंद्यात. याला असं हे स्ट्रँड झाले. हे 3 स्ट्रँड मिळून ही एक वेणी आहे. ही एक वेणी तर पिअर्स केली जाते. त्याच्यानंतर ही डेटाची वेणी पाठीमागं म्हणण्यापाठीमागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जसं भाजीला डेट असतं, अगदी काहीतरी ते डेटासारखं दिसतं म्हणून ह्याला कदाचित डेटाची वेणी नाव दिले जाते. मग ह्याला हे जोडलं जातं आणि HSN कोड प्रमाणे कोल्हापुरी चप्पल किंवा GI प्रमाणे जे कोल्हापुरी चप्पल लागतं त्याच्यात हा टी शेप स्ट्रॅप ह्या डेटा वेणीनं पूर्ण होतो. हा इंग्लिशमधला टी, हा त्याला टी शेप स्ट्रॅप. हा टी शेप स्ट्रॅप नंतर आपलं GI मानांकन आहे. मग GI मानांकन मध्ये हे हात रंगीचं चमडे पण आहे. म्हणजे नुसतं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि दुसऱ्या चमड्यावरती केला तरी ते GI मानांकनामध्ये जात नाही. तर हे चमडं पण पाहिजे, ही शिलाई देखील पाहिजे, हे स्ट्रॅप वेण्या पाहिजेत. पण नुसत्या वेण्या नाही. आता आपल्याकडे कुरुंदवाडी आणि भुईवादी आहे ज्यामध्ये वेण्यांचं काम नाही, वाद्यांचं काम असते. ते पण GI मध्ये इन्क्लुडेड आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे कान देण्यापाठीचं कारण म्हणजे हा पट्टा मला जोडायचा आहे इथं, तर मी कसं जोडणार, तर या कॅव्हिटी निर्माण करण्यासाठी जोडलं जातं. हा असा बसतो. त्याच्यानंतर ह्याला एक टो रिंग अटॅच केली जाते म्हणजे अंगठा, जे आपण शेखरदांच्या पायात बघतोय. यामध्ये हा अंगठा लावला जातो आणि हाच ढाचा आहे ओरिजिनल कोल्हापुरी चप्पलचा, ज्याला कान, टाच, कंबर, अंगठा आणि हा टी शेप स्ट्रॅप असतो. त्याच्यानंतर ही चप्पल ही अशी बनते.
पूर्वी फक्त गावात वापरली जाणारी ही चप्पल आज शहरांपासून ते परदेशातही पोहोचली आहे. अनेक फॅशन डिझायनर्सने कोल्हापुरी चप्पलला आपल्या कलेक्शनमध्ये स्थान दिलं आहे. अनेक बॉलिवूड स्टार सुद्धा आवडीने कोल्हापुरी चप्पल परिधान करतात. आता तर याच कारागिरांच्या घामातून तयार झालेली ही चप्पल कार ते कार्पेट असा प्रवास पूर्ण करत थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं नाव असलेल्या प्राडा ब्रँडपर्यंत झेप घेतलीय. कोणतंही क्रेडिट न देता प्राडानं सुरुवातीला आपलं चप्पल म्हटलं खरं, पण मात्र कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या पायतनामुळे शेवटी ही कोल्हापूरची चप्पल असल्याचं मान्य करत त्याला एक मोठं व्यासपीठ सुद्धा उभं केलं. त्यामुळे अगदी 1,000 पासून तर 1.5 लाखांपर्यंत किमतीची चप्पल कोल्हापुरातले कारागीर बनवतात. प्राडाची एंट्री या सगळ्यात झाली जेव्हा 1-1 लाख रुपये किमत्या जेव्हा आपल्याला ऐकायला मिळाल्या. आपण त्याच्यापेक्षाही सुंदर चप्पल बनवतोय आणि त्याला देखील कमी किंमत मिळते. हे जेव्हा झाल्यावरती काय वाटलं तुला? किमती बाबतीत थोडं नैराश्य होतंच की एक गोष्ट आहेच की ब्रँड परसेप्शन आहे, ब्रँड व्हॅल्यू आहे, सगळं मान्य आहे. पण आपण ती जी चप्पल आहे हे कमीत कमी 1.5 दिवस लावून बनवतो. मी 1.5 दिवस का म्हणलो, बेसिक टू बेसिक जे याप्रमाणे काम करायचं झालं तर कमीत कमी 1.5 दिवस लागते. आणि शक्यतो आपण जी चप्पल घातली आहे त्या चप्पला पाठीमागे माणसाच्या आमच्या कारागिरांचे 5 दिवस गेलेले आहेत. मी म्हणतोय ही कुठली मोठा ब्रँड असं चप्पल बनवू शकेल? जसं मी म्हणलो की कितीही केलं, कितीही इन्स्पिरेशन घेतलं तरी ह्या 4 गोष्टीचं इन्स्पिरेशन घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे इथला कारागीर जिवंत आहे आणि देवाकडून तसं होऊ नये. कोणी इन्स्पिरेशन हे तरी घेऊ नये. जसं बायकाच्या केसांच्या वेण्या घालतात तशा वेण्या, डेटाची वेणी, चांबडी शिलाई, छाप आणि रेगा या 4 ते 5 गोष्टींमुळे आजचा हे कारागीर जिवंत आहे. बाकी ह्या गोष्टी आपण जसं म्हणलो प्राडाची चप्पल पण बनलो त्याला आपण कान आहेत, हा ढाचा आहे, टोरिंग आहे, टी शेप स्ट्रॅप आहे. पण एक गोष्ट मिसिंग आहे त्यामध्ये, इंट्रिकसीज म्हणजे हे बारकावे थोडे मिसिंग आहेत त्याच्यामध्ये. ते आपल्या कोल्हापुरी चप्पलला एक वेगळी ओळख देतं. प्राडाची एंट्री झाल्यापासून एक गोष्ट चांगली झाली ते आपण त्यांना क्रेडिट दिलं पाहिजे की ग्लोबल अवेअरनेस वाढला आहे. ज्या लोकांना कोल्हापुरी चप्पलला पण माहीत नव्हता त्यांना आज माहिती पडायला लागले की कोल्हापुरी चप्पल पण काही असते. ज्यांना क्युरियोसिटी निर्माण झाली, जेव्हा डिमांड वाढते तेव्हा प्राईसही वाढणारच. कारण ह्याची सुरुवात चमड्यापासून होते. चमड्याचा रेट वाढला तर कारागिरांची मजुरी वाढली तर तसा रेट आला. समोरचा जर डिमांड वाढली कस्टमरची तसं तर रेट वाढत जातो. बांधीव कोल्हापुरी चप्पल प्रॉपर माझ्या हिशोबाने, हे मतं बदलू शकतात लोकांतर्फे, माझ्या मते 1300 पासून ते तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं त्यावर आपल्याकडे किती रुपयेपर्यंत आहेत? माझ्याकडे 50,000पर्यंत आहे. पण एक कस्टमाइज पीस असे आहेत की ते 1.5-2 लाखापर्यंत पण गेलेले आहेत. कापशी, खास कोल्हापुरी, कुरुंदवाडी, भुईवादी, आवाजवाली चप्पल. शिवाय छत्रपती शाहू महाराज सुद्धा ज्या पद्धतीने चप्पल घालायचे त्याला सुद्धा महाराजा चप्पल म्हणून ओळखतात. महिलांमध्ये सुद्धा चप्पलचे काही खास प्रकार आहेत, ज्यामध्ये चेपली, लेडीज कापशी, लेडीज खास कोल्हापुरी, अंगठापट्टा. चांबड्यापासून बनवलेल्या या कोल्हापुरी चप्पल आपल्या शरीरातील उष्णता पूर्णपणे शोषून घेतात. डॉक्टर आणि अनेक तज्ज्ञांकडून कोल्हापुरी चप्पल परिधान करण्याचा सल्ला देतात. कोल्हापुरी चप्पल परिधान केल्यानंतर आपलं डोकं देखील थंड राहतं. डोळ्यांनाही त्याचा उत्तम फायदा होतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. कोल्हापुरातले एका कोल्हापुरी चप्पल विक्री करणाऱ्या दुकानामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे आपण एकापेक्षा एक सजवलेली चप्पल पाहू शकताय. अतिशय सुबक नक्षीकाम करण्यात येणारे हे कोल्हापुरी चप्पल एक वेगळं त्या ठिकाणी आपलं नाव करत कायमच पाहायला मिळत असतं. आणि आता देखील ही कोल्हापुरी चप्पल पाहतोय आपण, ज्यामध्ये वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या नक्षीकामामध्ये ही बनवण्यात आलेली आहे. कोल्हापुरी चप्पल हा एक फक्त चप्पल नसून प्रत्येक पेहरावरती ती जाणारी आणि सूट होणारी चप्पल म्हणून त्याकडे पाहिलं जातं. फक्त पुरुषांचंच नाही तर त्यामध्ये स्त्रियांचं देखील चप्पल अतिशय सुबक नक्षीकाम करून त्या ठिकाणी बनवलं जातं. आता ट्रेंडचा जमाना आहे, विविध ट्रेंडचा जमाना आहे आणि त्या ट्रेंडमध्ये महिलांना विशेष करून वेगवेगळी चप्पल जी आहे ती हवी असतात. आणि तशाच पद्धतीची ही चप्पल जी आहे ती बनवण्याची कला केवळ कोल्हापुरातल्या कलाकारांमध्ये आता आहे. तर हे आपल्याला वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या नक्षीकामात पाहायला मिळत असणारी कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पलमधलं एक खासियत असते ती म्हणजे याची वेणी. ही वेणी अतिशय लहान पद्धतीचं चमड्याचं पार्ट घेऊन या ठिकाणी बनवली जाते, ज्याचं नक्षीकाम अतिशय सुंदर असतं आणि ते चप्पलला अधिक सुंदर बनवत असतं. आता देखील बघितलं तर हे वेगळ्या पद्धतीचं वेणीकाम या ठिकाणी आहे. बाजूला बघितलं तर हे डेकोरेटिव्ह पद्धतीनं बनवलेली वेणी आहेत ते देखील लावण्यात आले. बाजूला हे शाहू पद्धतीचं चप्पल आहे जे अतिशय
धिप्पाड व्यक्ती जे म्हणतात, ज्यांना अतिशय सुंदर पद्धतीचं आणि त्यांच्या पायाला एक सुंदर खरं तर बनवण्याचं काम हे चप्पल करत असतं. कोल्हापुरी चप्पलला नवसंजीवनी मिळाल्यागत झालेला आहे. पहिलं आता हे सगळे कारागिरी आमचे जवळ लुप्त पावलं चाललेले होते, पण आता त्याला आणि परत नवसंजीवनी मिळाली ह्या प्राडामुळं. किंवा पहिला तर जागतिक कोल्हापुरी जागतिक दर्जावर आहेच, पण तरीसुद्धा आता या प्राडानं जे जाहीर केलं की आम्ही कोल्हापुरीचीच कॉपी केली आहे, त्यामुळे आता आणि परत नवसंजीवनी मिळाली आणि ह्या उद्योगाला आणि भरभराटी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आता ह्या पुरुषाच्या चप्पल जे म्हणले नाही ते कमीत कमी 30-35 व्हरायटी आहेत आणि लेडीजच्या म्हणले तर 40-50च्या पुढं आहेत. हां, काही चप्पलांची नावं जर आपल्याला सांगायची झाली तर कशा पद्धतीची? इथे खास कोल्हापुरी आहे, कुरुंदवाडी आहे, पुडा मोजे आहे, पुडा कापशी आहे, आवाज आहे, शाहू चप्पल आहे, परत पेपर कापशी आहे, आमदार कापशी आहे. भरपूर आहेत ते संपूर्ण असे बघणे जेवढं ठेवलं तेवढं कमी आहे. जे असं निघेल ते नवीन व्हरायटी आम्ही काढत बसतो. नक्कीच परंपरा आणि मेहनतीचं कोल्हापुरी चप्पल हे सुंदर उदाहरण आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ फॅशन नाही तर संस्कृतीचं प्रतीक आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय जगात भारी आमची कोल्हापुरी. माझ्या हातात दिसणारं चप्पल देखील अतिशय सुंदर, म्हणजे मी आजपर्यंत जेवढी कोल्हापुरी चप्पल पाहिलेली आहेत त्या कोल्हापुरी चप्पलांमधलं एक सुंदर चप्पल देखील मी म्हणून याकडे पाहिल, कारण त्यामध्ये कलाकुसरच तशी आहे. आणि कोल्हापूरला इन्क्रेडिबल महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरी चप्पल आम्ही दाखवण्याचं कारण हेच आहे, कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रातले आज वेगवेगळे विविधता जे आहे ते पाहतोय, ज्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापूर अर्थात फक्त कोल्हापुरीसाठी ओळखलं जात नाही, कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक वारसा देखील आहे. कोल्हापुरात चांदीचं शहर उपरी म्हणून जसं शुभम म्हटला ते देखील आमच्या कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा देखील फेमस आहे. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर आहे, कोल्हापुरात ज्योतिबा आहे. कोल्हापूरमध्ये भरभरून असं निसर्गानं देखील दिलेलं आहे. त्यामुळं निश्चितच हे सगळं दाखवण्यापूर्वी ज्या कोल्हापुरी चप्पलमुळं जागतिक दर्जापर्यंत जाऊन एक प्रोडक्ट जाऊन पोहोचतं ते आम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आवडणार होतं आणि म्हणूनच कोल्हापूर चप्पलचा प्रवास जो आहे तो आपण दाखवलेला आहे. हाच कोल्हापुरी चप्पलचा प्रवास आता प्राडाच्या एंट्रीमुळे नक्कीच त्या ठिकाणी या सगळ्याच कारागिरांना एक नवी उभारी देणार आहे आणि पुढच्या काळात देखील हा व्यवसाय पुढे जाऊन आणखीन कुठंपर्यंत जाऊन पोहोचतो हे देखील आपण पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.